गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाईल. 4 ओव्हरची मात्र ही मॅच असेल. पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश त्या ठिकाणी नक्कीच मिळवला. मागच्या मॅचमध्ये फार चांगला खेळ राहिला टीम तळवडे संघाचा आणि त्यांची टीम मात्र या ठिकाणी या पुढच्या फेरीमध्ये आता प्रवेश करते. या मॅचमधून जो जिंकेल तो त्यांच्यासोबत फाईट करेल. करूया सुरुवात. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॅकवर्ड झोन मध्ये गेलाय. बॉलला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमा पार. टांगा पलटी घोडे फरार. धावा मिळतील 4 चौकार. सुरुवात मात्र या ठिकाणी 4 धावांनी केली आहे. किरण आणि रघुनाथ ही सलामी फलंदाजांची जोडी. षटकार माफ करा तिकडे 6 धावांनिशी संघाचं खातं खुलक नक्कीच केलं गेलंय. यस मानस खरं तर आपले खेळाडू जागेत का प्रेक्षक जागेत का याचं चेकिंग आपण केलं. नक्कीच 6 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या गेल्यात. पिवनचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण या गोलंदाजांचा वापर मात्र केला जातोय. त्या ठिकाणी एकदम फ्लॅट 6 होता अजय सर. फ्लॅट 6 होता त्याच्यामुळे क्लोज कॉल होता पण 6 धावा मिळत आहेत. खरं तर मानस मला प्रश्न म्हणजे 12 मॅन नक्की जागा आहे की झोपलाय. यावाचा बॉल टॅपिंग क्रिकेट आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली जाते. गोलंदाज बॉलवरती शॉर्ट कव्हर झोनमध्ये वेगाने येतील. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. जसा उल्लेख केला होता अजय सरांनी की या विभागातील पहिली रजनी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि बरेचसे संघ मात्र यावर्षी फार कमी रजनी स्पर्धा खेळताना पाहायला मिळाली. त्यांच्याकडे तेवढा अनुभव नसतो. नाईट लाईटमध्ये खेळताना बऱ्याचशा अडचणी मात्र निर्माण होतात. कारण युजली जेव्हा अजय सर आपण प्रॅक्टिस करतो डे लाईटमध्ये आपण प्रॅक्टिस करत असतो. सकाळ संध्याकाळ या वेळेमध्ये आपली प्रॅक्टिस सुरू असते आणि त्यामुळे जेव्हा आपण नाईट क्रिकेटमध्ये येतो तेव्हा बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम वापर केला जाईल. तिसरे पंच ऑन स्क्रीनवरती चेक करतील आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला सेफ आहे. बॅटर इज सेफ या ठिकाणी सुरक्षितपणे मात्र ही धाव आपल्याला पूर्ण होताना नक्कीच पाहायला मिळते. नॉट आऊटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नक्कीच आला गेला आहे. अपील 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 यावेळेस केली जाते. LBW लेग बिफोर. परंतु इथे काय घडलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेस मात्र पहिला मोहरा तंबूच्या दिशेने माघारी. फलंदाज बाद. प्रदीप नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. बराचसा मित्र परिवार गणेश दादा मोडक नरेश दादा मिणमिणे साहेबांचा बराचसा मित्र परिवार आपण आजच्या रात्रीमध्ये व्यासपीठावरती पाहिला आणि अजूनही बरेचसे त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस टप्पा पडलाय. बाहेरची कडा नशिबाची साथ. बॉल बॅकवर्ड झोन सीमा पार. चौकार. हनुमान ऑन साईडला यावेळेस ड्राईव्ह केलं जाते. बॉल काऊ कॉर्नर झोनमध्ये ट्रॅव्हल केला गेला. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर 14 धावा
एक गडीच्या मोबदल्यात मात्र स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम नेवाळी संघाच्या माध्यमातून. मार्कवरती परिवर्तन. गोलंदाज मारुती येत आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉल उडवल्या हव्यात. खेळाडू बॉल खाली, चुकी केली जातीये. कॅच घेण्याचा चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकला गेला. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. बॉल मात्र इष्टनवरती जाऊन आदळला आणि यावेळेस मात्र एक बॅटिंग करणाऱ्या टीमला हादरा दिला गेलाय. दोन फलंदाज आत्तापर्यंत तंबूच्या दिशेने माघारी परतले गेल्यात आणि आता प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्यात क्रमांक 4 वरती आपल्याला इन होताना नक्कीच पाहायला मिळतील. प्रकाश भागीत हे खेळाडू मात्र युनाइट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेल्यात. अनिल यांचं कौतुक करावं लागेल. चांगली सुरुवात षटक क्रमांक 3 ची त्यांच्या माध्यमातून झाली आहे. यावेळचा बॉल यॉर्क लाईनला, काय कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची पिचिंग मात्र केली जाते. आणि डावकुरे हाताचे गोलंदाज हे क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी घातक मानले जातात असं म्हटलं जातं नितेश सर. आणि लेफ्टी बॉलर ज्यांचा बोलबाला क्रिकेटच्या खेळामध्ये राहिला, लेफ्टी बॉलर असू दे, लेफ्टी बॅटर असू दे, बरंचसं नाव त्यांच्या माध्यमातून कमवलं गेलं आहे. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केला जातोय बॉल लॉंगॉनमध्ये. लेफ्टी बॉलरबद्दल आपण चर्चा करत होतो नितेश सर. लेफ्टी बॉलर म्हटलं की टीम ऑस्ट्रेलियाची ती जोडी मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन यांची जोडीची आठवण होते. कारण की बराचसा काळ लेफ्टी बॉलर म्हणून त्यांचा दबदबा आपण क्रिकेट विश्वामध्ये पाहिला. सर झहीर खान यांना कोण विसरेल. 2007-2011च्या वर्ल्ड कपमध्ये फार इम्पॉर्टंट रोल सर झहीर खान यांचा राहिला होता टीम इंडियासाठी. सर आशिष नेहरा यांना कोण विसरेल. त्यांची देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. आणि बरेचसे लेफ्टी गोलंदाज करंट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अर्शदीप सिंग यांचं नाव आपण नक्कीच घेतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. बरेचसे लेफ्टी बॉलर आहेत ज्यांनी मात्र क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचा गुणगौरव केला आहे. सर रवींद्र जडेजा जे स्पिनर आहेत परंतु ते देखील एक स्टार ऑलराऊंडर लेफ्टी बॉलर. या ठिकाणी पुरुष एकदा बॉल हवे, जेलची शक्यता. चेंडू कुठून आला कुठून गेला हे समजलंच नाहीये. पूर्णपणे चारोखाने छेद करणारी झोप आपल्याला पाहायला मिळते. सुस्ती सुस्ती पाहायला मिळते. 2 धावा मात्र यावेळेस नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत आणि आता 28 धावा स्कोर कार्डवरती मात्र जमवल्या जातील. अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत नितेश सर. 7 बॉल स्टील रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग असं आपण म्हणूया. 7 बॉल अजूनही बाकी पहिल्या 17 मध्ये. यावेळचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन, वाईड लाईनच्या बाहेर.
संदीप गायकवाड सर आम्हाला कळवतात वाईट बॉल आहे. वाईट चेंडू तुम्हाला फेकायचे नाही आहेत. आपण कौतुक केलं होतं गोलंदाज अनिल यांचं. आत्तापर्यंत 5 चेंडू त्यांनी योग्य लाईन आणि लेंथचं फेकल्यात आणि शेवट आता गोड करावा लागेल. यावेळेस देखील आउटसाईड द ऑफ स्टंप. पुनश्च एकदा खराब चेंडू. वारंवार वाईड बॉल फेकले जात आहेत बोनसच्या स्वरूपामध्ये. समोरच्या टीमला धावा दिल्या जात आहेत. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला असं आपण नेहमी ऐकतो, परंतु या 2 वाईटच्या धावा आता मिळाल्या जातील. प्रहार करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅगर बॉल होता. टप्पा पडला. बॉलने उसळी घेतली. एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ऑन करीज. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूचा मात्र खेळ संपला गेला आहे आणि षटक क्रमांक 3ला आपण म्हणूया टाटा बाय बाय. आणि धावा मात्र आता धावफलकावरती जोडल्या जातील, त्या म्हणजे 2 गडींच्या मोबदल्यात 30 रन 30 धावा. बनवल्या गेल्यात. 10.00ची सरासरी मात्र आता राखली जाते बॅटिंग टीम नेवाळी संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारी करणारं षटक आणि त्या हाणामारी करणाऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज संभाजी शेवटच्या षटकासाठी मात्र येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. संभाजी हे नाव ऐकलं तर छत्रपती संभाजी महाराज यांची आठवण आपल्याला होते. छावा पिक्चर प्रत्येक मराठी माणसाने नव्हे तर प्रत्येक हिंदू माणसाने पाहिला पाहिजे, कारण हिंदू धर्मासाठी शेवटपर्यंत 40 दिवस नरकवास सोसल्यानंतरही धर्म सोडला नाही ते छत्रपती संभाजी महाराज. परंतु यावेळेस बॉल स्लॉटमध्ये, त्याला पाठवलंय बाहेरच्या प्लॉटमध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. सोडून दिलाय. पंच वाईट चेंडूचा इशारा देत आहेत. खूप सारे वाईट चेंडू मात्र आपण पाहतोय. गचाळ कामगिरी केली जाते. हाच तो स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अवघ्या 30 धाव्यांपर्यंत थांबवलं होतं अपोजिट टीमला. सगळ्यात मोठा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला जातोय. 5 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 30 वरती थांबवलं आणि आता 4 ओव्हरची मॅच आहे तरी पण त्यांच्या माध्यमातून 37 धावा दिल्या गेल्या. फुल टॉस होता यावेळेस डाऊन द लेग साइड. पुनश्च एकदा वाईड चेंडू. किती खराब चेंडू फेकणार हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र आता निर्माण झालाय. दडपणाखाली गोलंदाजी केली जाते. तुमचा वेग किती आहे याच्यापेक्षा तुमचा टप्पा कसा आहे नितेश सर, याला जास्त महत्त्व आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अन बॉलर गोलंदाज हा त्याच्या वेगाने कमी पण त्याच्या लाईन आणि लेंथने जास्त ओळखला जातो. आणि त्यामुळे लाईन आणि लेंथ ही गोष्ट अशी आहे जी एखाद्या गोलंदाजासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्ण. आणि आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. वाईट चेंडू फेकायचे नाही आहेत. डॉट बॉल काढावे लागतील. विकेट काढाव्या लागतील. समोरच्या टीमला कमीत कमी संख्येपर्यंत रोखायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. बॅटची बाहेरची कडा. बॅकवर्ड झोनमध्ये खेळाडू कोणतीच चुकी करणार नाही आहेत. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड थर्ड विकेट इज डाऊन.
थँक्यू. रमेश मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. ते नेट क्रमांक 6 वरती त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात येत आहे. संत गतीने मात्र मॅच सुरू आहे. आपण पाहतो एखाद्या खराब चेंडूवरती एखाद दोन षटकार चौकार येत आहेत. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं चांगल्या चेंडूवरती विकेट देखील येत आहेत आणि दोन्ही बाजूंनी आता मात्र चांगला खेळ. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मोठा फटका खेळाडू आहे. हुकला तो मुकला, थांबला तो संपला, चौकार. वरती धावा 42-42 यावेळेस जमवल्या गेल्यात. आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाला 43-43 धावेंची गरज. थँक यू डीजे ऑपरेटर. अक्षयजी मोडक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक ठोकली तर प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बेंडू दादा यांच्या सुकन्याच्या नावाने नाजुका यांच्याकडून ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि ती चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक या मॅच मध्ये येईल असं वाटतंय. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं
दोस्ती चषक 2025 मध्ये मी मानस मनोरे स्वागत करतोय. वन लास्ट टाइम इन द फर्स्ट नाईट ऑफ दोस्ती ट्रॉफी 2025. आजच्या रात्रीमध्ये या सत्रामध्ये तुम्ही शेवटदा माझा आवाज ऐकाल, कारण यानंतरची मॅच जी असेल ती पूर्णपणे अजय डायरेसर यांच्या समालोचनातून पाहायला मिळेल. आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत या दुसऱ्या सत्रासाठी आता जोडलो जाईन, जिथे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. मानस या ठिकाणी आपण पाहतोय रात्रीचे 2 वाजून गेलेत आणि आमचे लाडके दिनकर दळवी दादा यांचं आगमन या ठिकाणी. दिनकर दादा, आपण स्टेज वरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू मानस. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मारुती आणि प्रवीण मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आहे. P1चं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर प्रदीप. पहिला बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी चिके सिंगल, आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से सिंगल चुराया. चिकी सिंगल मात्र घेतली गेली आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र आता खुला केला जाईल. अकाउंट इज ओपन बाय 1 रन असं आपण नक्कीच म्हणूया. एका धावेने मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. मारुती आणि प्रवीण या जोडीचा विचार जर केला, बरीचशी वर्ष स्वर्गीय भास्कर 11 अंजम संघासाठी या जोडीने चांगला खेळ सातत्याने केलाय आणि त्या खेळाची आता गरज आहे. त्याच्याच बरोबरीने जर आपण गोलंदाज प्रदीप यांचा विचार केला तर सातत्याने नेवाळी संघाकडून प्रदीप यांना आपण पहिलं षटक टाकताना पाहतो. रफ्तार का सौदागर म्हणून गोलंदाज प्रदीप यांची ओळख आहे. चांगला वेग त्यांच्याकडे, फार मोठा रनअप, अगदी 38 सर्कलच्या बाहेरून ते रनअप घेऊन येतात. मोठा रनअप आहे. लोवर फुटटॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4. जिंकून घेतलं असं पण आता म्हणायला हरकत नाही आणि कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. 5 धावा स्कोर कार्डवर. मानस गणेश दादा आणि नरेश दादावरती प्रेक्षकांचं प्रेम किती आहे बघा. 2:15 वाजल्यात रात्रीच्या आणि प्रेक्षकांचा डान्स मात्र सुरू आहे. दिनकर दादा दळवी, दिनकर दादा, जेवढे पण बाउन्सर तुमच्या सोबत आहेत तेवढे घेऊन आपण स्टेज वरती या. गोलंदाज तयार होतोय. यावरचा बॉल, फटका, वेगवान, बॉल निघून जाईल. वा, चाबूक शॉट, बंदुकीच्या गोळीच्या वेगाने डिशक्याव. चौकार. डीजे 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 आला आला. दुसरा चौकार आला, तिसरा आला तर नाजुका दीपक मिनमेरे बेंडू दादा यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज. आला पाहिजे तर मजा येईल, आला पाहिजे तर धावा पण येतील असं पण आता म्हणायला हरकत नाहीये. मी म्हटलं होतं प्रवीणची पॉवर आता मैदानाच्या आतमध्ये चालते. पी फॉर प्रवीण आणि पी फॉर पॉवर. आणि प्रवीणने मात्र आता आपली बॅट ओपन करण्यासाठी सुरुवात केली आहे. 2 चौकार बॅक टू बॅक त्यांच्या बॅटमधून आलेत. यावेळचा बॉल, चुकी चुकी चुकी, चुकीला माफी नाही. पंचांचा 22चा इशारा. चौकार. वाघ जो कोणत्याही वेळी सामन्याला पलटवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतो आणि प्रवीणचा विकेट या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट. हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धावून पूर्ण करण्यात येते आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 14 धावा मात्र स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. आक्रमक सुरुवात ज्याला आपण म्हणतो, जर तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या पूर्ण करायचा असेल तर अटॅकिंग स्टार्ट ह्या गोष्टी तुम्हाला मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि तो अटॅकिंग स्टार्ट मिळवून देण्याचं काम प्रवीणने केलं आहे. तब्बल 14 धावा आता स्कोर कार्डवरती आल्यात.
स्टेप आउट झाल्यात, बाहेरची कडा घेतली आहे, नशिबाची साथ मिळत नाहीये, बाहरी किनारा, नाही मिलेगा भाग्य का सहारा, पहिला धक्का फलंदाज बाद. स्टेप झाले पाहिजेत. गाणं आता वाजतं, एकाच दोन स्टेप तुम्ही कराल तर मजा येईल आणि मजा आली पाहिजे. मिलिंद सर आता बाहेर आहेत, त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी संदीपजी गायकवाड यांच्यावर आहे आणि ते करतील, एक दोन स्टेप करतील. मैदानाच्या बाहेर करतात तर मैदानाच्या आतमध्ये का नाही? लाज त्यांना, ते लाज कधी बाळगत नाही, कारण त्यांच्याकडे कला आहे आणि कलेला जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा लाज तुम्हाला कधीच बाळगायची नसते. कारण की कला हे माणसाचं सगळ्यात मोठं देणं, आणि ज्याच्याकडे कला असते तो कलाकार कधीच मरत नाही. आणि संदीपजी गायकवाड यांच्याकडे चांगली कला आहे. अंपायर, स्कोरर, कॉमेंटेटर, तीन तीन कला आहेत. गोलंदाज तयार मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. प्रदीप, पहिलं षटक संपलं आणि आता प्रकाश. प्रकाश वाईड लाईनचा क्रॅकिंग यॉर्कर, अगदी जागेवरती उभं ठेवणारा यॉर्कर मात्र आपल्याला पाहायला महत्व आहे. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, आणि डॉट चेंडूने मात्र षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू केला जाईल. समीकरणाचा जर आपण विचार केला, येणारे 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडू विजयासाठी 29 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू 29 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलंय. प्रकाश तयार. स्लोवर लेनचा चेंडू मात्र फेकलाय, व्हेरिएशनचा वापर केलाय, पेसला व्हेरी केलं होतं. त्या ठिकाणी काय घडलंय? लेझी क्रिकेट पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 100% कमिटमेंट एफर्ट दिसत नाहीये. खेळाडूंमध्ये जी ऊर्जा असली पाहिजे ती ऊर्जा दिसत नाहीये, फायटिंग स्पिरिट दिसत नाहीये आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. लोवर फुलटॉस बॉल, ड्राईव्ह केलाय बॉलला, कॅपमध्ये बॉल आहे, सिंगल धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, पैकी अचूक होती परंतु चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र धावून पूर्ण केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना मात्र बॅलन्स इक्वेशनमध्ये यावेळेस सुरू आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या जातील. विजयासाठी अजूनही 15 चेंडू आणि 25 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू 25 धावा. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर बॉल पिच केला गेलाय. एक धाव धावून पूर्ण. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला, पण 2 धावा आता मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाल्या जात आहेत आणि 2 धावांच्या बरोबरीने मात्र स्कोर कार्ड या ठिकाणी नक्कीच आता वधारलं जाईल. 20 रन्स ऑन टोटल लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा आहेत आता. 15 बॉल आणि 23 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये आव्हान थोडंसं सोपं झालं आहे. संभाजी इनॅट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवण्यात येते. जर्सी क्रमांक 17 सर एबी डिव्हिलियर्स यांचे फार मोठे पाणी. आणि 2 भाऊ, दोनो भाई दोनो तबाई. आणि आता तबाही करण्याची वेळ आली आहे, कारण की जर तुम्ही अशा प्रकारचे डॉट चेंडू खेळले तर मात्र धावांना चेस करताना धावा आणि चेंडूंमधील अंतर वाढेल, तुमच्यावरचा दडपण वाढेल आणि त्या धावांमधील चेंडूंमधील अंतराला आणि तुमच्या डोक्यावरच्या दडपणाला कमी करायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रयत्न केले जात आहेत. त्यावेळेस फ्लॅटेड बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका साईड स्क्रीन बाउंड्रीच्या दिशेने बॉलला पाठवण्यात येतं. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा मानस होता, परंतु यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. बचेंगी तो ऑल भी लढेंगी असा मनसुबा मात्र दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. सिर सलामत तो पगडी बचास, कदम जमेंगे तो रन बनेंगे हे मी नेहमी सांगत असतो आणि सिंगल धाव येते. प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील टॅपिंग क्रिकेट सावध पवित्रा घेतला गेला आहे. प्रवीण यांना माहिती आहे
खराब चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि चांगल्या चेंडूंना दिलेला सन्मान माझ्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तोच मनसुबा यावेळेस गोलंदाज प्रवीण यांचं पाहायला महत्त्व आहे. षटक क्रमांक 2चा खेळ मात्र संपला गेलाय. धावफलकावरती मात्र 22 धावा यावेळेस नक्कीच बनवल्या गेल्यात आणि येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 21 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. 12 बॉल रिमेनिंग, नीडेड 21 रन टू विन फॉर टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजाम. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अजय सर काय वाटतंय? 12 बॉल 21 धावांची गरज आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजाम संघ 2 षटकांमध्ये 22 धावा कुठून काढल्यात. अजय सर काय वाटतंय तुम्हाला, कमबॅक होईल का? 12 बॉल 21 पाहिजेत. यस, नक्कीच होऊ शकतं. कारण स्वर्गीय भास्कर अंजाम संघाची बॅटिंग जेवढी भारी आहे ना, तेवढीच नेवाळी संघाची गोलंदाजी तेवढीच ताकदवान राहिली आहे. मागचा पहिल्या राऊंडचा सामना पाहिला तर लास्ट ओव्हरमध्ये खरं तर एक पार्ट टाइम बॉलरचा वापर त्यांनी केला होता. पण आता 4 ओव्हर 4 बॉलर आहेत, म्हणजे संघाकडे जे मेन बॉलर आहे ती गोलंदाजी आहे नेवाळी टीमकडे. नक्कीच, आणि आता मेन गोलंदाजांचा वापर देखील केला जाईल. किरण तिसरं षटक घेऊन, तिसरं षटक मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द मॅच घेऊन गोलंदाज किरण. पहिला बॉल अटॅक केलाय. ये हात मुझे दे दे प्रवीण, प्रवीण हात नहीं देगा मात देगा. षटकार. अरे 11 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेंची गरज आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉल 15 पाहिजेत. यावेळेस आणखीन एक प्रहार ऑन साइडला. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो प्रवीण भाई ने लगाई है. षटकार. यस मान डीजे 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 थांबा. आता खरं तर मला त्या षटकाराची प्रतीक्षा आहे जिथे नाजुका दीपक मिनमिने, बेंडूदादा मिनमिने यांचा 1000 रुपयाचा कॅश प्राईजचा तो षटकार. नेवाळी संघाला इथूनही कमबॅक करता येईल जर हा सामना आपल्या बाजूने खेचण्यासाठी, मोमेंटम पकडण्यासाठी प्रवीण पाथाऱ्याची विकेट त्यांच्यासाठी महत्त्वाचे. चेंडू पाठवा. 9 धावांची अजून आवश्यकता आहे. इथून जरी विकेट कमावली तरी देखील अंजाम संघाला इथून मात्र रोखता येईल आणि मॅच रफ्टफ बनवता येईल. यासाठी प्रयत्न किरण दुर्गेला करावे लागतील. बेंडू दादा खरं तर वाट पाहतात की तो तिसरा षटकार कधी येतो आणि त्यांचं 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे प्रवीण पाथऱ्याच्या नावावरती कधी जमा होत आहे. ही ताकद आहे. सपोर्टरची चेंडू आम्ही पाठवतोय. प्रवीण आणखीन एक चेंडू आलाय बघा. अजय सर 3 षटकार मारले तर 1000 देतील, पण 2 मारले कमीत कमी 500 तरी दिले पाहिजेत. नक्कीच आणि देतील ते. पेंडू शेठ सांगतायत 500 जमा. बास 500 आता जमा झालेले आहेत. फलंदाज प्रवीण यांच्या अकाउंटमध्ये 500 जमा झाले आहेत आणि आता आणखीन एक षटकार आला तर 1000. 12 धावा मात्र 2 बॉल वरती येत आहेत. किरण आपण म्हटलं होतं नितेश सर मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द मॅच घेऊन नितेश आले आहेत, किरण आले आहेत माफ करा, आणि त्याने 2 बॉलमध्ये आत्तापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. मागडं षटक हाणामारी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रवीण, मी म्हटलं होतं असा वाघ आहे जो कोणत्याही क्षणी मॅचला पलटवण्याची फिरवण्याची ताकद ठेवतो आणि वाघाने मात्र आता दहाड फोडली आहे आणि वाघाने मात्र आता शिकार करण्याला सुरुवात केली आहे. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी मात्र आता 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू 9 धावा. 10 चेंडू 9 यॉर्कर बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग केली जाते आहे. चुकी यावेळेस होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आधीच धावांचा दुष्काळ आणि त्यात 13वा महिना अशी परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये
नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र आता 35 या आकड्यावरती पोहोचला जाईल. आता 9 चेंडू 8 धावेंची गरज. 9 बॉल 8 बॅकवर्ड झोन मध्ये गेले. फटका फिरवलाय, बॉल निघून जाईल. बघता बघता फाईन लेग सीमा रेषा पार, चौकार 4. आणि यावेळेस फटका मिड विकेटला खेचून काढलाय. खेळाडू आहेत शहरी, बॉल जाईल सीमारेषा पार. विजयी चौकार स्वर्गीय भास्कर 11 अंजप. वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक टीम. निवाळी, बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय नो डाऊट. बॉलिंग भारी, बॅटिंग भारी. बेंडू मिनमिने दादांचं 500 रुपयाचा कॅश प्राइज ज्यांच्या नावावरती जमा झालं तो प्रवीण पथारे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.